2014 नंतर पुरोगामी विचारांना थोडीशी अडचण वाढलेली आहे, अशा प्रकारचं मत अनेक तज्ज्ञ व्यक्त करतात. मग ते सरकारमध्ये असेल किंवा विचारधारेमध्ये असेल. आणि अशातच महाविकास आघाडीला विधानसभेमध्ये फारसं यश मिळालं नाही. त्याच्यामुळे विरोधी पक्ष हतबल आहे का, असाही प्रश्न विचारला जातो. कारण विधानसभेचं अधिवेशन होतं, फारसे काही मुद्दे आले नाही. मुद्दे हातात भरपूर होते, पण काही विरोधी पक्षाला ते मानता आले नाही. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये शशिकांत शिंदे, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष झाले. शशिकांत शिंदेचा आवाज जसा कणखर आहे, तसं त्यांचं कामही कणखर आहे आणि मुद्देसूद बोलतात, म्हणून कदाचित पक्षाने त्यांची निवड केली असेल. पण ही जी जबाबदारी आहे ती किती महत्वाची आहे आणि या जबाबदारीकडे ते कसं पाहतात. माझ्यासोबत शशिकांत शिंदे आहेत. तुमचं पहिल्यांदा खूप खूप अभिनंदन. आणि सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे की अडचणीच्या वेळी तुम्ही प्रदेश अध्यक्ष झाला. खरं म्हणलं तर पक्षाचे नेते आदरणीय साहेब जयंत पाटील, सुप्रियाताई, माझ्या सर्व नेत्यांनी माझ्या विश्वास टाकलेला आहे. तुम्ही म्हणता ही वस्तुस्थिती आहे. सत्तेत नसताना आणि ज्यावेळेला संघर्ष काळ आहे त्यावेळेला हे पद मिळालं आव्हान आहे. त्यात परीक्षेत पास झालो तर मला वाटतं की एक चांगल्या प्रकारचं विश्वास माझ्या नेत्यांनी टाकला, तो यशस्वी करण्यात मी होईल अशा प्रकारचं मला वाटतं. कष्ट करावं लागतील, मेहनत करावं लागेल आणि त्या कष्टातून मेहनतीतून फळ चांगलं मिळालं तर 100% यश येईल. पण आता तुम्ही प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारली, त्याच्या दुसऱ्या दिवशी विलिनीकरणाची चर्चा सुरू झाली. म्हणजे 2 गट विलीन होणार का, मग तिकडे सुनील तटकरे म्हणतायत की भाजपला विचारावं लागेल. हे सगळं कसं पाहता? पक्ष पुन्हा उभा करायचा म्हणजे मी काल परवा शरद पवारांचं स्टेटमेंट ऐकलं की नवी पिढी उभी करायची. तर ही नवी पिढी उभी करण्यासाठी वातावरण पोषक आहे? नाही, मी तुम्हाला खरं सांगा, पूर्वीचं महाराष्ट्राच्या राजकारणातलं वातावरण जर बघितलं ना तर ते वैचारिक लढाईचं होतं. विरोधक असलं की विरोध विकासावर मुद्द्यावर व्हायचा. आता देशाची राज्याची निवडणुकीच्या किंवा राजकारणामधल्या सत्ता घेण्याची सिस्टीम बदललेली आहे. ही सिस्टीम आता वैचारिक लढाईची, विकासाची, मुद्द्याची राहिलेली नाही. आता ती सिस्टीम, मी नेहमी सांगतो, हे सांगणं गरजेचं असतं. मी नेहमी बघतो की ती सिस्टीम आता काय झाली आहे, अधिकार, पॉवर, त्यानंतर आमिष आणि दबाव, याच माध्यमातून मी कसल्याही परिस्थितीत पुढच्या वेळेला ही सत्ता माझ्या हातात राहिली पाहिजे, आलीच पाहिजे, या भूमिकेतून जे जे करावं लागेल तशा प्रकारचं करण्याचा प्रयत्न ज्यावेळेला सुरू झाला त्यावेळेला या असलेल्या सगळ्या परिस्थितीत बदल होत असताना मग आम्ही याच्यात यशस्वी कसं होऊ शकतो. मग सत्तेमधली पॉवर आमच्याकडे आहे का, तर नाही. बाकीचे आम्हाला 2.5 वर्ष तुमच्याकडे सत्ता होती ना महाविकास आघाडीची? होती ना. पण ती सत्ता जी होती तिचा उपयोग जनतेसाठी करायचा प्रयत्न केला ना आम्ही. आता सत्तेसाठी जनतेसाठी प्रयत्न होतो असं कुठं दिसतंय तुम्हाला? आता सगळीकडे कमर्शियलपणा आला. तो कमर्शियलपणा म्हणजे व्यावसायिकता, कमर्शियलपणा माझा हे होईल, पण व्यावसायिकता आली सगळीकडेच. म्हणजे सामान्य लोकांच्या प्रश्नाच्या ऐवजी आता बिझनेस पॉलिसी ज्यावेळेला येते, त्या बिझनेस पॉलिसीवर आम्ही किती मोठे झालो हे दाखवण्याचा प्रयत्न होतो. त्याचा परिणाम हा राजकारणावर आणि सर्वसामान्य विषयावर झाला, हे नक्की तुम्हाला मान्य करावं लागेल. पण शिंदेजी, मला आठवतं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं होतं की आम्ही मार्केटिंगमध्ये कमी पडलो. म्हणजे मुंबईमध्ये पहिली मेट्रो कुणी आणली असेल ती काँग्रेसने आणली, ती तुमच्या महाविकास आघाडी सोबत होती. आता मला सांगा की युद्धात आणि प्रेमामध्ये जर जिंकायचं असेल तर ते जे समोरचे जे करतायत ते तुम्हाला का जमत नाही? ते एक असं आहे, काय माहिती आहे का, एक आहे तुमचे विचार. मी आता म्हणाला मगाशी, आता या महाराष्ट्रामध्ये काही पक्षाने पुरोगामी विचार, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊनच चालण्याचा प्रयत्न केला. आज काय बघतो आम्ही, एखादा विषय मिळाला की त्याला धर्मवाद, राजकीयवाद असा निर्माण करण्याचा प्रयत्न होता. महाराष्ट्रामध्ये कधी माणसामध्ये दरी नव्हती ना, ती आता सुरू झाली राजकारणासाठी. आणि ती पद्धतशीर प्लॅनिंग करून केली जाते. ही प्लॅनिंग करून ज्यावेळेला सिस्टीम बसवली जाते ना, त्यात आम्ही कमी पडणार ना. आम्ही कुठल्या विषयाला घेऊन बोलायचं, ते म्हणतात त्या पद्धतीने बोलायचा प्रयत्न करायचा का, ते वागतात तशा पद्धतीने आम्ही वागायचा प्रयत्न करायचा का? मला वाटतं की तसं जर केलं तर त्यांच्यात आणि आमच्यात फरक काय राहणार. आम्ही तिथे कमी पडतो. काउंटर प्लॅनिंग तर पाहिजे. तुम्ही पुरोगामी विचारधारा घेऊन चालणार तर या देशाला पुरोगामी विचारधाराचं संविधान आहे.
म्हणजे सगळ्यांनी सगळ्या धर्माला सन्मान मिळेल अशा प्रकारचं संविधान आहे. तुमचा असा आरोप आहे की फक्त धर्माच्या नावावर मतं मागितली जातात असं थेट तुमचं म्हणणं आहे 100% आणि त्याच्यामुळे ते सक्सेस आहेत. मग तुम्ही तुमची विचारधारा प्रखरपणे का मांडत नाही? ते कोण नाही मांडत, सगळे मांडतात ना. मग ती लोक एक्सेप्ट करत नाही. असं आहे की विचारधारा मांडताना मी एक लक्षात नाही घेत, हे कळायला उशीर आहे. लोकांना हे कळायला उशीर लागेल की आपला वापर होतो, पण तो ज्या वेळेला वापर होईपर्यंत हे सत्य ठाम मांडून आहेत ना. म्हणजे जातीच्या समीकरणावर राजकारण करण्यापेक्षा लोकांच्या विश्वासाचं राजकारण करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय आणि त्या राजकारणामध्ये आम्ही कमी पडतोय हे मान्यच करावं लागेल. कारण ते आम्ही जर तसं 2014 पासून कमी पडतात ना तुम्ही. आता 10 वर्ष गेली. नाही, तुम्ही सांगा ना, 2014ला 2019ला सत्ता गेली होती का? की ज्या पद्धतीने घेतली गेली ती लोकशाही आहे का? म्हणजे गेलेले 50% प्रेमाने गेलेत का? काही लोकांना स्वतःच अस्तित्व टिकवायचे. आता काय सरकारची परिस्थिती आहे? हे 3 पक्षाचं सरकार चांगलं चाललं असं तुम्हाला वाटतंय? जनतेला तरी वाटतंय? जर त्या प्रकारे ज्या पद्धतीने एक एक प्रकरण म्हणजे कोणाचं कंट्रोलच नाही. मुख्यमंत्र्यांचा सुद्धा कंट्रोल आहे का नाही आता कळायला लागेल, शंकायला लागले. ज्यांना वाटतं की सरकार चांगलं चालावं, पण त्यांना सुद्धा किंवा उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा वाटतं सरकार चांगलं चालावं. पण खाली चालवणारी माणसं जर बसली नसतील तर त्याची परिणाम त्यांचे जे पक्षाला आणि त्यांच्या सरकारला निश्चितपणाने नेतृत्वाला होतो ना. आता तसंच चाललंय राज्यात. राज्यात सरकार म्हणून काय चीज आहे? सगळेजण गर्वात आहेत, सगळेजण गमिटेड आहेत. मी विचारतो विरोधी पक्ष म्हणून काय चीज आहे? माणिकराव कोकाटे यांनी विधानसभेमध्ये रमी खेळण्याचा व्हिडिओ काढला. त्यानंतर संजय गायकवाड यांनी मारहाण केली. अनेक अशा मंत्र्यांशी संजय शिरसाट यांचा व्हिडिओ आलेला आहे. हे एवढे सगळे मुद्दे विरोधी पक्षाच्या हातात आहेत आणि विरोधी पक्ष मला आठवतं 30 वर्षाच्या कालखंडामध्ये गोपीनाथ मुंडे विरोधी पक्ष नेते होते, छगन भुजबळ होते. त्यावेळेस जे विरोधी पक्ष म्हणजे स्वतः देवेंद्र फडणवीस विरोधी पक्ष नेते असताना सरकारला सळू की पळू करून ठेवलं. ते आत्ता मला काही दिसत नाही. कसं आहे की त्यावेळेला समोरचा माणूस होता, सत्तेमधले आम्ही होतो, ते विरोधकांना पण रिस्पेक्ट द्यायचे आणि त्यांचे विषय गांभीर्याने घ्यायचे. ज्याचे परिणाम आपल्याला काय होईल याचा विचार करायचा. आता ते आहे काय? विरोधकांनी काय ओरडलं काय आणि विरोधकांनी काय केलं काय त्याच्याकडे ते बघतच नाही. त्याचा विषयच गांभीर्याने घेत नाही. आता आपल्या वेळेला आर पाटील साहेबांसारख्या अनेक नेतृत्वांना, विलासराव देशमुख, अनेक लोकांना राजीनामे द्यावे लागले ना. दिले ना, घेतले ना तुम्ही. मग आता एवढे सिद्ध होऊन सुद्धा राजीनामे घेतले जात नसतील, हे कुणाचं आरोप होऊन सुद्धा काय विरोधी पक्षाचं फेल्युअर असं वाटत नाही. असं आहे, दगडावर तुम्ही डोकं आपटून काय फायदा होणार आहे? आम्ही किती विरोधक म्हणून तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आता याच्यावर स्ट्रॉंग विरोधक म्हणून आम्हाला ती उभं करावं लागणार. तो प्रयत्न मी करणार आहे. मी मगाशी म्हणालो की जनतेमध्ये उतरायचं तर आहे, पण सरकारच्या फेल्युअरपणावर आम्हाला आक्रमकतेने रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे. आणि ते गरजेचं आहे म्हणून त्याला एकच आहे की विरोधक म्हणून आम्ही आता कोणी जर चुकीचं वागताय त्याच्यावर राजीनामा मागण्यासाठी आंदोलन करणं पाहिजे. हे करण्याची भूमिका ही आता आम्हाला स्ट्रॉंगली विरोधक म्हणून या सरकारच्या अपयशावर निश्चितपणाने लोकांमध्ये जनजागृती करून वेळ पडली तर रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागतं. उद्धव ठाकरे तुमच्यासोबत महाविकास आघाडीसोबत आहे. आता ते राज ठाकरेंबरोबर चालले, तर महाविकास आघाडी राहणार आहे की काय? म्हणजे स्वतः शरद पवार आणि उद्धव ठाकरे जर करता विषय आहे, अजून कुशात काय नाहीये. आज तरी महाविकास आघाडी आम्ही एकत्रपणे काम करतो, एका विचाराने चाललेलो आहे. उद्या काय घडामोडी घडतील त्या त्यावेळेच्या परिस्थितीला त्या त्यावेळेला चर्चा करून निर्णय आम्ही घेऊ. आजच्या घडीला जर अजून कशात काय नसेल तर आपण आताच कशाला आपण त्याच्यावर आर्ग्युमेंट करणं किंवा चर्चा करणं योग्य वाटत नाही. उद्धव ठाकरे नसतील तर पुन्हा काँग्रेस आणि एनसीपी कसं आहे की प्रत्येकाने पक्ष वाढवला पाहिजे. पक्षाची मध्ये जो विरोधकाचा स्पेस आहे विरोधी पक्षाचा तो भरून काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यासाठी महाविकास आघाडी एका बाजूला आहे, पण पक्ष वाढीसाठी तुम्ही किती स्पीडली पळता, किती पद्धतीने काम करताय याला फार महत्त्व राहणार आहे. आणि मला वाटतं तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे छोट्या छोट्या विषयावर आता लोकांचं लक्ष वेधणी करण्यासाठी जो पक्ष पुढे जाईल तो मला वाटतं विरोधी पक्ष म्हणून स्पेस भरून काढेल. तुम्ही अजितदादांचा फोन तुम्हाला होता, मध्ये काहीतरी चर्चा होती की शशिकांत शिंदे चालले तिकडे, हे काय म्हणजे अशा चर्चा का होतात? म्हणजे आता जयंत पाटलांचंही त्याची एक बातमी येते की ते सुद्धा चालले. या बातम्या कोण पसरवतं? पक्षातले लोक पसरवतात की आणखी कुठे? नाही, असं आहे की तुम्ही माझं चर्चा झाली किंवा माझ्याबद्दल चर्चा बऱ्याच पक्षांची झाली असल्या तर मी ठाम आहे तिथं ठाम आहे.
हम्म. मी पवार साहेबांच्यावर ठाम राहायचं ठरवलं. मी सत्ता किंवा आपण सत्तेत गेलो पाहिजे त्यापेक्षा ज्यांच्यामुळे मी घडलोय त्यांच्यावर राहिलं पाहिजे या विचाराचा मी आहे. तर मला सांगा, मी राहिलो त्याचा फायदा झाला? हम्म. माझ्या नेत्याने माझ्यावर विश्वास टाकलाय, मोठी जबाबदारी आहे. हम्म. आणि ही मोठी जबाबदारी पार पाडण्यात मी यशस्वी झालो हम्म. तर त्यांचा विश्वास सार्थ केल्याचा मला आनंद असेल. पण एक सांगतो, चर्चा होत असतात पण त्या चर्चेमध्ये तथ्य असायला पाहिजे. आता अजितदादांच्या बरोबर तर माझं नातं होतं का? पूर्वी एक संघ पक्ष असताना अजितदादा माझा नेताच होता ना. हम्म. अजितदादा माझे नेतेच होते हम्म. आणि त्यांच्याबरोबर मी काम केलेलं आहे. हम्म. मग त्यांच्यावर काम करताना असं झालंय का? आणि दादांना सुद्धा माहिती आहे, हम्म. विरोधी पक्ष किंवा सगळ्या पक्षांना माहिती आहे मी पवार साहेबांचा निश्चित भक्त आहे. मी काय पवार साहेबांना सोडणार नाही, हम्म. हे सगळ्यांना माहिती आहे. हा मध्ये पक्ष मध्ये मध्ये काही बातमी येते की जे उरलेले आहेत शरद पवार गटामध्ये ते परत दादांकडे चाललेत. हे हे काय हे आव्हान आहे का? असं आहे म्हणजे काय? पक्ष टिकून ठेवणं, आमदारांना टिकून ठेवणं. नाही, आत्ताच्या घडीला माझ्या माहितीप्रमाणे सगळेजण आम्ही आहे शिल्लक राहिलेले सगळे ठाम आहोत. हम्म. आणि त्यातून काय ठाम मायनस झाल्याने होणार, मायनस काही होणार नाही त्यात. नाही होणार, हम्म. नाही होणार. पण काय रिझन आहे? 19 पर्यंत तुम्हाला स्कोप नाही, 29 पर्यंत काही स्कोप नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. असं आहे, स्कोप जरी नसला तर 29 नंतर स्कोप उभा राहू शकतो ना. हम्म. तेवढा उभा करण्याचा प्रयत्न करण्यात सत्तेमध्ये परत पक्ष गेला पाहिजे या पद्धतीने काम करण्याची भूमिका आपल्याला राबवावी लागेल. हम्म. आता त्यामध्ये जर यशस्वी झालो तर फायदाच आहे. हम्म. 4 वर्ष कधी नाही, आता 2 वर्ष झाली ना, हा म्हणता निघून गेली, राहिले 3-4 वर्ष. 3 वर्षामध्ये पहिले ह्यांचा संसार व्यवस्थित होतो काय नाही ते बघावं लागेल. हम्म. आता त्यांच्याच एकमेकांबरोबर कुरघोड्या चालू आहे, त्यामध्ये त्यांच्या साठामारीमध्ये जनतेकडे दुर्लक्ष आहे. आम्ही परत सत्तेत येण्यासाठी काय केलं पाहिजे लोकांमध्ये, आणि तुम्ही खरंच सांगतो पवार साहेबांच्या आणि पक्षाच्या नेत्यांच्या मधामध्ये एक आहे की आता जागा मोकळ्या झाल्या त्या भरण्यासाठी नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी. हम्म. आणि तुम्हाला खरं सांगतो की काही काही आता मी अध्यक्ष झाल्यानंतर बऱ्याच लोकांनी संपर्क केला की आम्हाला पक्षात काम करायचं आहे. हम्म. असं नाही आहे. त्याप्रमाणे आपण आता त्या कार्यकर्त्यांना नव्या लोकांना जबाबदारी देऊन कशी पक्षामध्ये वाढ होईल आणि परत आपण कशा पद्धतीने पक्ष मोठा होईल याचं काम करणार आहे. जयंत पाटील साहेबांनी फार चांगल्या पद्धतीने संकटाच्या काळात हा पक्ष चांगल्या पद्धतीने 7-8 वर्ष चालवला. हम्म. आता त्यांचा असलेला आदर्श डोळ्यासमोर ठेवून थोडासा आक्रमकतेने परत आपलेपणाने वेगवेगळ्या पद्धतीच्या कृत्या करून हा सरकार आणि पक्ष चालवण्याचा आपण प्रयत्न करणार. तर खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. शशिकांत शिंदे यांच्यावर खूप मोठी जबाबदारी. अडचणीच्या वेळेमध्ये शशिकांत शिंदे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले. मग या पक्षाने अजितदादा असतील, आर पाटील असतील, जयंत पाटील असतील असे मोठे मोठे चेहरे दिले, सुनील तटकरे असतील, आणि त्यांच्यावर मोठी जबाबदारी होती. छगन भुजबळ प्रदेशाध्यक्ष होते, त्यामुळे पक्षाचा प्रदेशाध्यक्ष असणं ही खूप मोठी जबाबदारी. त्यांना खूप खूप शुभेच्छा. मी इथे सांगतो आपण पाहत राहा न्यूज स्टेट महाराष्ट्र.